राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार शरद पवार यांना आज सकाळी रुबी हॉल क्लिनिक येथे 9च्या सुमारास दाखल करण्यात आलेलं आहे। डिहायड्रेशनचा त्रास, काही वॉमिटिंगचा प्रकार आणि अशक्तपणा जाणू लागल्यामुळे शरद पवार यांना त्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर डॉक्टर सायमन ग्रँड असतील किंवा डॉक्टर लोढा असतील यांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत। पुढील 2 दिवस शरद पवार यांच्यावर या ठिकाणी उपचार सुरू असण्याची शक्यता आहे। डॉक्टर ग्रँड यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे 2 दिवसानंतर शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे। त्यांचं सिटी स्कॅन सुद्धा झालेलं आहे आणि ते जे रिपोर्ट्स आहेत ते नॉर्मल आलेले आहेत। काही ब्लड टेस्ट सुद्धा करण्यात आलेले आहेत आणि त्या ब्लड टेस्ट सुद्धा शरद पवार यांच्या नॉर्मल आहेत। त्यानंतर शरद पवार यांचे जे अत्यंत जवळचे मित्र आहेत विठ्ठल शेठ मणियार, त्यांनी सुद्धा या संदर्भात माहिती दिलेली आहे की शरद पवार यांची तब्येत आहे ती पूर्णपणे स्थिर आहे। शरद पवार यांच्या रुटीन चेकअपसाठी त्यांना घेऊन येणारच होतो, मात्र काही थोडाफार त्रास जाणू लागल्यामुळे त्यांना या ठिकाणी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलेले आहे। सुप्रिया सुळे यांनी स्वतः व्हॉट्सअपवर एक स्टेटस ठेवून याबाबत माहिती दिलेली होती की शरद पवार यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये 9च्या दरम्यान दाखल करण्यात आलेले आहे। त्यानंतर त्यांच्यावर जे काही उपचार आहेत ते सुरू झालेले आहेत। अँटीबायोटिक देण्याचं काम आहे ते सुरू केल्यात आहे। डॉक्टर सायमन ग्रँड आणि डॉक्टर लोढा हे त्यांच्यावर उपचार करत असून साधारणपणे 2 दिवस तरी शरद पवार यांना या रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी ठेवण्यात येणार आहे। काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना बारामतीमध्ये असताना अस्वस्थ वाटू लागलं होतं आणि त्यानंतर त्यांना 5 दिवस याच रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला होता। आणि आज पुन्हा एकदा शरद पवार यांना सकाळी त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना त्यांच्या मोदीबाग या निवासस्थानातून पुन्हा एकदा रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। आजच शरद पवार यांच्या कारकिर्दीला, त्यांच्या संसदीय कारकिर्दीला 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या संदर्भातच सकाळीच सुप्रिया सुळे यांनी एक्सपोस्ट करत याबद्दल शरद पवार यांचा जो अनुभव आहे आणि त्यांचं जे देशाप्रती, राज्याप्रती असलेलं समर्पण आहे त्या संदर्भात एक समर्पक असं एक्सपोस्ट केलेली होती। आणि त्यानंतर काही वेळातच शरद पवार यांना याच रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं असून पुढील 2 दिवस त्यांच्यावर या ठिकाणी उपचार होणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह अभिजित दराडे, LS मराठी, पुणे। रुटीन चेकअपसाठी त्यांना आणण्यात आलं होतं। काय डॉक्टरांचं म्हणणं आहे? साहेबांची तब्येत आता कशी? नाही, साहेबांची तब्येत बिलकुल खराब झालेली नाही आहे आणि झालेली नव्हती। गेल्या आठवडाभर हॉस्पिटलमध्ये त्यांनी जे उपचार घेतले त्यानंतर घरी थोडे बहुत औषध पाणी चालू होतं। आता पुन्हा चेकअपसाठी रिकेट चेकअप करणं गरजेचं असतं नेहमी या पद्धतीत, त्याप्रमाणे त्यांना आणलेलं आहे। कुठल्याही प्रकारचा त्यांचा रिपोर्ट ॲडव्हर्स नाही आहे, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत। आत्तासुद्धा चेकअपमध्ये त्यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल येत आहेत। साहेब पूर्णतः बरे आहेत, कुठल्याही प्रकारचा त्यांना अडचण किंवा प्रॉब्लेम शारीरिक नाही आहे। फक्त विश्रांती आणि रिचेकअप या 2 गोष्टींसाठी ते आता इथे ॲडमिट झालेले आहेत। आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता साहेबांना? सकाळी तुम्ही बरोबर होतात, काही बोलणं झालं तुमच्या साहेबांशी? नाही, साहेबांशी बोलणं झालेलं नाही, कारण साहेब माझ्या पुढे आले, लगोलग मी त्यांच्या मागे आलो आणि रुटीन चेकअप आहे ते ठरलंच होतं की 1-2 दिवसांनी आपल्याला हॉस्पिटलला जाऊन रिचेकअप करायचं आहे। त्यातला तो भाग आहे। याच्यामध्ये कुठलंही पॅनिक व्हायचं कारण नाही। लोकांना मी सगळ्या प्रेमी मंडळींना सांगतो की साहेबांना फक्त आणि फक्त चेकअपसाठी ठेवलेलं आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचा काहीही शारीरिक त्रास नाही। ताईंनी एक ट्विट केलं, हायड्रेशन झालंय, डिहायड्रेशन झालंय। नाही, असं काही नाही आहे, नॉर्मल आहेत, सगळे व्यवस्थित चाललेलं आहे, कुठलाही प्रॉब्लेम नाही। साधारण किती दिवस गैरसमज लोकांचा होऊ नये म्हणून मी फक्त तुम्हाला सांगतो की पूर्ण व्यवस्थित आहेत, काही कोणी पॅनिक व्हायचं कारण नाही। किती दिवस डॉक्टर ठरवतील आज।